मुख्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर पाटील यांना इंदापूर मतदारसंघाची उमेदवारी मिळणार असे संकेत त्यावेळी स्वतः शरद पवारांनी दिले होते। त्यामुळे इंदापूरचे राजकारण तापले आहे, कारण शरद पवार गटातील अनेक बडे नेते यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान दिलेले आहे। पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटात बंडाळी निर्माण झालेली आहे। नाराज नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आज परिवर्तन मेळावा घेऊन उघडपणे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला त्याच ठिकाणी तोडीस तोड तसाच मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान दिले गेलेलं आहे। नाराज झालेल्या नेत्यांनी आज परिवर्तन मेळावा घेऊन थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना इशारा दिलेला आहे। तुम्ही तुमचा निर्णय बदला, नाहीतर राज्यातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूर तालुक्यात होईल असा इशारा देखील शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिला गेलेला आहे। त्यामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार गटासह हर्षवर्धन पाटील कात्रीत सापडल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल डवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। मराठवाड्यातील 2 दसरा मेळावे अधिक चर्चेत आहेत, कारण भगवान भक्तीगड या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांचा नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा होत आहे। याआधीसुद्धा दसरा मेळावे विविध ठिकाणी होतात, कारण काही राजकीय दसरा मेळावे हे सर्वाधिक जास्त चर्चेत असतात, कारण राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि एकत्रित येऊन आपला पक्ष किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी काही राजकीय दसरा मेळावे होतात, ते म्हणजे मुंबईला या ठिकाणी होतात। मात्र मराठवाड्यामधील हे 2 दसरा मेळावे आता हे सामाजिक बनत चाललेले आहेत। मात्र या ठिकाणी कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर संकल्प करत असतात आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून वर्षभर त्याचं पालन केलं जातं आणि त्यानंतर मनोज जरांगेसुद्धा आता नारायणगडावर एक संकल्प करणार आहेत आणि त्या संकल्पाचं पालन व दरवर्षी म्हणजे येणारं जे वर्ष आहे त्यात ते केलं जाणार आहे। मात्र ही प्रथा दरवर्षीप्रमाणे चालू राहते, कारण एकदा दसरा मेळाव्याला सुरुवात केली तर तो दसरा मेळावा यापुढेही तो कायम ठेवावा लागतो आणि तीच परंपरा आता मनोज जरांगे कायम ठेवणार का? कारण नारायणगड या ठिकाणी होणारा दसरा मेळावा आता हा सर्वाधिक जास्त चर्चेत आहे, कारण नवीन दसरा मेळावा सुरू झालेला आहे आणि या दसरा मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते आणि अशामध्येच मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। त्यामुळं मराठवाड्यातील 2 दसरा मेळावे अधिक चर्चेत सापडलेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। गेल्या 25-30 वर्षापासून रोजंदारीवरती 507 कर्मचारी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम करत होते। या 507 कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आदेशानं कायम केलेलं आहे। खरं पाहिलं तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परवा दिवशीच कोल्हापुरात एक मेळावा घेतलेला होता। या मेळाव्यामध्ये त्यांनी प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याची संदर्भातला प्रस्ताव पाठवण्याचे आदेश आहेत ते केलेले होते आणि काल मध्यरात्री साधारणतः 3:30 वाजण्याच्या सुमारात कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सर्व 507 रोजंदारीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो आदेश आहे तो काढलेला आहे, त्यांना या ठिकाणी कायम केलेला आहे। खरं तर गेल्या 25 ते 30 वर्षापासून हे सगळे कर्मचारी आहेत ते विविध विभागांमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळाले। यामध्ये 507 कर्मचाऱ्यांच्यामध्ये 400 हे पुरुष कर्मचारी आहेत, तर 100पेक्षा अधिक ज्या आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आज या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आदेश प्राप्त होताच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना खांद्यावर घेऊन गुलालांची आणि फटाक्यांची आतषबाजी करत या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती जल्लोष जो आहे तो महापालिकेच्या दारात केलेला आपल्याला दिसून येतोय। डॉल्बीचा दणदणाट आणि हे सगळे कर्मचारी आनंदात न्हावून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये आज शरद पवार राष्ट्रवादीच्या वतीने युवा संवाद मेळावा पार पडला। या युवा संवाद मेळाव्यासाठी रोहित पवार त्याचबरोबर रोहित पाटील यांची उपस्थिती होती आणि या मेळाव्यासाठी जे शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहरात या मेळाव्यात सहभागी झाले होते। रोहित पवार यांचं वसमत शहरामध्ये आगमन होताच त्यांचं जे आहे ते मोटारसायकल रॅली काढून त्यांचं क्रेनच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं। या मोटारसायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले होते। त्यानंतर त्यांचा रोहित पवार यांचं भाषण सुरुवात झाली आणि भाषणामध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकार जे आहे ते जी लाडकी योजना बंद करणार नाही, त्याचबरोबर जे महायुती सरकारमधले मुख्यमंत्री असो, देवेंद्र फडणवीस असो यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे। त्याचबरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळते।
कॅमेरामन राजेश सोबत गजानन मानी, लोकशाही मराठी, हिंगोली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव जे आहे ते मोठ्या उत्साहात सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी जे आहेत ते देखील पार पडताना पाहायला मिळत आहेत. आज देवीची महिषासूर अलंकार महापूजा मांडण्यात आलेली आहे. तत्पूर्वी देवीला सोन्याच्या दागिन्यांनी मडवण्यात आलं होतं. एकंदरीतच जर पाहिलं तर जेव्हा महिषासूर हा देवांना त्रास देत होता तेव्हा आई तुळजाभवानीनं प्रकट होऊन महिषासुराचा वध केला अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि याच पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानीची ही जी अलंकार पूजा आहे ती मांडण्यात आलेली आहे. ही जी देवीचं हे जे रूप आहे ते पाहण्यासाठी भाविकांनी देखील आज तुळजापुरात मोठी गर्दी केलेली कुठेतरी पाहायला मिळेल. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तुळजापूर.